उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला आणि मनाला थंडावा देणारं आज आपण अप्रतिम चवीचं असं पाचक रुचक असं मसाला ताक कसं बनवायचं ते बघणार आहोत। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच वेळा आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासते, तर असं हे मसाला ताक तुम्ही दररोज जर करून पिलं, तुमच्या शरीरामध्ये जी काही पाण्याची कमतरता आहे ती तर भरून निघेलच। त्याशिवाय जर का तुम्हाला अपचनाचा त्रास असेल किंवा पोटाची तक्रार असेल तर मात्र तुम्ही असं हे मसाला ताक नक्कीच करून पिलं पाहिजे। या मसाला ताकामुळे खरंच तुम्हाला खूप फायदा होणार आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे खरंच खूप साधी आणि सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा। तर चला, वेळ न वाया घालवता लगेच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर मसाला ताकाला लागणारं साहित्य काय काय ते पहिल्यांदा आपण बघूया। तर इथं मी 1 कप भरून दही घेतलेलं आहे। हे घेतलेलं दही थोडंसं आंबट आहे, हलकंसं आंबट आहे, खूप जास्त आंबट नाही। अर्धी मूठ आपल्याला कोथिंबीर लागणार आहे। 10 ते 12 पुदिन्याची पाने, 2 छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि छोटासा आल्याचा तुकडा, अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि इथं 1 तांब्या भरून असं थंडगार पाणी घेतलेलं आहे। मग ते माठातलं असू देत किंवा फ्रीजमधलं। आता इथं एक मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे, तर आपण घेतलेल्या मिरच्या, आलं, पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर घालूया। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान आपण हे मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता ताक बनवण्यासाठी आपल्याला इथे एक भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे। आता 1 कप दही होतं, त्यासाठी इथं मी 2 कप इतकं पाणी घालणार आहे। तर आता इथे मी 2 कप इतकं पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला हे छान असं घुसळून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये, इतपत आपल्याला छान असं हे घुसळून घ्यायचं आहे, म्हणजे ताक प्यायला खूप छान लागतं। तर रवीच्या सहाय्याने आपण छान असं हे घुसळून घेऊया। तर आता तुम्ही इथं बघू शकता, छान मी हे रवीने घुसळून घेतलेलं आहे आणि याला छान असा फेस आलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला छान असं हे घुसळून घ्यायचं आहे। छान याला असा फेस आला पाहिजे। तर आता आपलं छान असं हे ताक आता घुसळून तयार झाले। आता आपल्याला यामध्ये रवीवरती आपण थोडंसं पाणी घालूयात आणि धुवून घेऊया। तर आता आपण यामध्ये जी आपण मगाशी तयार करून ठेवलेली पेस्ट होती, तर ती आता आपण यामध्ये घालूया। आपण असं हे वाटण तयार करून घातलं की मसाला ताकाला खूप छान अशी चव येते। आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते सुद्धा मिसळून घेतलेलं आहे आणि यामध्ये ॲड केले। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ अगदी बेताने घालायचं, चव बघून घालू शकता। आणि छान आता आपण हे एकजीव करून घेऊयात, छान असं ढवळून घ्यायचं आहे। छान असं मीठ सगळ्या या ताकाला लागलं पाहिजे। तुम्ही या ठिकाणी सगळ्यात शेवटी बर्फाचे खडे जरी घातले तरी सुद्धा चालतील। मी यामध्ये आता ॲड केले नाहीत, कारण मी एकदम थंडगार असं पाणी वापरलेलं आहे। आणि आता तुम्ही बघू शकता, मस्त असं आपलं अप्रतिम चवीचं असं मसाला ताक इथं तयार झालेलं आहे। रंग तर बघू शकताय किती सुंदर आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम असं लागतं, भन्नाट लागतं। तर या पद्धतीने तुम्ही एकदा या उन्हाळ्याला नक्की ट्राय करून बघा, दररोज याच पद्धतीने बनवून प्याल। तर असा एखादा आपण छोटा पोह्याचा चमचा घ्यायचा आणि त्याने आपण अशी मसाला ताकाची चव आपण बघायची। जर आपल्याला मीठ कमी वाटत असेल तर आपण यामध्ये थोडंसं मीठ ॲड करू शकतो। तर आता मला यामध्ये अजिबात काहीही कमी वाटत नाही, अगदी परफेक्ट अशी चव आणि परफेक्ट असं आपलं हे मसाला ताक तयार झालेलं आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला आणि मनाला थंडावा देणारं अशा पद्धतीचंच हे अगदी परफेक्ट असं मसाला ताक तयार झालंय। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची मसाला ताकाची रेसिपी, ते मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला तसेच भरपूर जणांना शेअर नक्की करा, म्हणजे त्यांनासुद्धा ह्या उन्हाळ्याला या पद्धतीने फक्त 2 मिनिटात तयार होणारं हे मसाला ताक बनवून पिता येईल। त्याचबरोबर अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर साईडला असलेलं बेल आयकॉन क्लिक करून ऑलचं नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या अशाच छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचेल।
म्हणजे माझी कुठलीच रेसिपी तुमच्याकडून बघायला विसरणार नाही. आता सगळ्यात शेवटी यावरती थोडीशी मी जिरा पावडर घातलेली आहे आणि एक पुदिन्याचं पान ठेवून छान असं गार्निशिंग करून घेतलेलं आहे. तर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या थंडगार रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.